how to consume food as a medicine so that in the later life you don't have to take medicine. So मला वाटतं की कमिटमेंट टू वॉट जेव्हा असते तर हाऊ हे आपल्या आयुष्यात येत जातं. टेक अ पॉज घ्या आणि मग जेव्हा आपण तो आपलं विजन बघतो तेव्हा हे जे ओव्हरवेल्मिंग किंवा फ्रस्ट्रेशन ते विजन समोर आल्यावर ऑटोमॅटिकली हे गळून पडतं. नमस्कार, सॅसी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक असा फोरम वेअर वी बिलीव्ह इन बोल्ड कॉन्व्हर्सेशन अँड रिअल कनेक्शन्स. सो आज आपण जेव्हा आजूबाजूला बघतो आपल्याला हे रिअलाईज होतं की मेनी पीपल आर डेव्हलपिंग क्रॉनिक डिसीजेस, ऑटो इम्युन डिसीजेस आणि बरेच नवीन आजार आले आहेत आणि ज्याबद्दल आपण पूर्वी कधी ऐकलंही नव्हतं. सो मेन जे आपण म्हणतो की आपली हेल्थ किंवा आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे, ती आजकाल कुठेतरी ढासळत जाताना दिसते आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण डे इन डे आऊट आपण खूप साऱ्या हार्मफुल केमिकल्सला एक्सपोज होतो आहे. सो या हार्मफुल केमिकलच्या वेढ्यातनं बाहेर पडायचं कसं आणि एक उत्तम अशी जीवनशैली कशी सुरू करायची यासाठीच आज आपल्याकडे गेस्ट म्हणून आल्या आहेत अमृता. अमृता विल गाईड अस की आपण कसं एक टॉक्सिक फ्री लाईफ जर्नी सुरू करू शकतो. वेलकम अमृता. आपल्या गेस्टनी टॉक्झिन फ्री लाईफस्टाईलकडे 10 वर्ष आधीच वाटचाल सुरू केली होती. शी इज अ फाउंडर ऑफ भिनी नॅचरल्स. अमृता, युजली आम्ही आमच्या गेस्टची ओळख फॉर्मली आम्ही इंट्रोड्यूस करून देतो, पण आम्हाला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की भिनी नॅचरल्सच्या आधी तू काय करायचीस, थोड्या तुझ्या जर्नीबद्दल सांगशील? नमस्कार, मी अमृता उगार. मी शिक्षणाने प्रिंटिंग इंजिनियर आहे, MBA केलेलं आहे आणि बाय प्रोफेशन मी प्रिंटिंग आणि पब्लिशिंग इंडस्ट्रीमध्ये 13 वर्ष काम केलं आहे आणि गेली 8 वर्ष ॲज अ पॅशन मी हँडमेड कॉस्मेटिक्स बनवते विच आर मेड फ्रॉम नॅचरल अँड नॅचरली डिराइव्ड इन्ग्रेडियंट्स. वाव. सो भिनी नॅचरल्सच्या आधी तू प्रिंटिंग इंजिनिअरिंगमध्ये काम केलं आणि व्हॉट मेड यू थिंक ऑर चेंज टू युअर करिअर आणि भिनी नॅचरल्सची सुरुवात कशी झाली? तो माझी ही जर्नी सुरू झाली 2013पासनं साधारण. माझी मुलगी तेव्हा साधारण 7-8 वर्षाची होती. तर आम्ही एक एज्युकेशन टूर म्हणून आम्ही मुलांना सगळ्यांना नर्सरीमध्ये घेऊन गेलो होतो की त्यांना नेचरशी कनेक्शन डेव्हलप करावं ह्यासाठी हे इंटेन्शन होतं. आणि त्याचं बाय प्रोडक्ट म्हणून माझी मुलगी घरी एक टॉमॅटोचं रोप घेऊन आली. सो उत्साह तिचा 1-2-3 दिवस राहिला. पाणी घातलं, सगळं छान हे केलं. 2-3 दिवसांनी तिचा उत्साह मावळला आणि मग ते माझ्या गळ्यात पडलं. आणि गळ्यात पडलं म्हणजे लिटरली ते त्या वेळेस माझ्यासाठी ते गळ्यात पडणं होतं, कारण ते माझं त्याकडे काही आवड किंवा काही नव्हतं. सो तू प्लांट पेरेंट पण झाली मग. तर मग आता त्याचं संगोपन कसं करायचं ह्याच्यासाठी मग मी वेगवेगळे व्हिडिओज बघायला लागले आणि तेव्हा माझं आय केम अक्रॉस कंपोस्टिंग. सो खत बनवून मग त्या प्लांटला खत द्यायचं आहे मला. सो मी खत बनवायला लागले त्या टोमॅटोच्या रोपासाठी. खत बनवता सायमल्टेनियसली मी आय वॉज इन सर्च ऑफ नॅचरली ग्रोन फ्रूट्स, ग्रोसरी, व्हेजिटेबल्स फॉर माय फॅमिली. तर ते काय माझ्यासमोर तेव्हा येत नव्हतं. पण माझ्या घरी एक मोठी टेरेस आहे. सो फॉर्च्युनेटली मग मी कंपोस्टिंग पण करत होते. तर माझ्या डोक्यात आलं की मीच का नाही म्हणजे व्हेजिटेबल गार्डन सुरू करत. आणि सो आय स्टार्टेड गार्डनिंग. आणि म्हणजे माझा प्रवास हा गार्डनिंगपासनं मग गार्डनिंग करायला लागले. मग तिकडे आवड निर्माण झाली आणि मग तेव्हा गार्डनिंग करत होते तर ब्राऊन लीफ म्हणून एक ग्रुप आहे, अदिती देवधर यांनी सुरू केलेला. सो बाहेरनं काही न विकत आणता मी माझी बाग कशी हे करू शकते, तर त्याच्यासाठी ब्राऊन लीव्स आपण वापरू शकतो मल्चिंग, कंपोस्टिंगसाठी, रादर फॉर मेकिंग सॉईल ऑल्सो. तर मी त्या ग्रुपशी कनेक्ट झाले आणि
त्या ग्रुपकडनं मग मी आय वॉज द रिसिव्हर ऑफ ब्राऊन लीफ. सो अशी माझी जर्नी सुरू झाली. सो तू कुठली कुठली झाडं लावलीस? माझ्याकडे म्हणजे आय स्टार्टेड विथ ऑल फ्रूट व्हेजिटेबल्स, म्हणजे डाळिंब, पपया. चिकनमध्ये ड्रम्स होते, त्याच्यामध्ये मी करायचे. मग भाजी लिफी व्हेजिटेबल्स ग्रो करायचे. आणि मग आपले क्लाइंबर्स असतात, म्हणजे दुधी, दोडका वगैरे. आणि मग गेली जवळजवळ 6 वर्ष घरची हळद ही, म्हणजे माझी हळद पावडर असते ती घरच्या हळदीनी येते. आणि जवळजवळ 6 महिने मी म्हणजे जिंजर पण, आलं पण ग्रो करते, ते पण मी घरचं वापरते. सो मला ते खूप समाधानकारक वाटतं. बाहेरनं भाज्या वगैरे मागवतच नाही का, सगळं घरातच? नाही, एक 3 ते 4 वेळा आठवड्याच्या असं निघतं. बाकीचं मग मी हेल्दी फूड बँक म्हणून ग्रुप आहे, मग मी तिकडनं नॅचरली ग्रोन व्हेजिटेबल्स आणि बाकीचे आयटम्स आणते. नाईस. सो तुझं हे जे भिनी नॅचरल्स आहे, सो गार्डनिंगकडनं जे काय म्हणू आपण नॅचरल कॉस्मेटिक्स ही बनवायची तुला कल्पना कशी सुचली, किंवा व्हॉट वॉज द स्टार्ट पॉईंट फॉर दॅट? सो ॲक्च्युली एक साधारण 2015 साली आम्ही काही ग्रुप ऑफ फ्रेंड्सनी आमच्या मुलांना होमस्कूल करायचं ठरवलं. आणि त्यासाठी आम्ही पुण्याच्या एक साधारण 1.5 तासाच्या अंतरावर एक जागा रेंट करून घेतली होती इन नेचर, सो दॅट आर किड्स कॅन बी इन नेचर. तर त्या ह्याने मग सगळ्यांना माहिती होतं, साधारण मी तेव्हा गार्डनिंग ऑलरेडी करत होते. तर सगळ्यांनी म्हटलं की तू काही प्रोडक्ट्स असं का नाही करत, ती मुलं आपली राहणार आहेत, तर तिकडे भांडी घासायला, मग टॉयलेट क्लीन करायला, मुलांना आंघोळ करायला वगैरे असं काही तू का नाही बघत. आणि त्यासाठी म्हणून परत मी व्हिडिओज बघायला लागले आणि काय करता येईल काय. तर माझी सुरुवात सोप बनवण्यापासून झाली. मी बायो एन्झाईम सुरू केलं बनवणं. हां, सिट्रस पील्सपासनं आपण बायो एन्झाईम म्हणून विच कॅन बी यूज्ड, इट इज अ ऑल पर्पज क्लीनर. म्हणजे तुम्ही ते भांडी घासायला, टॉयलेट क्लीन करायला, तुमच्या बागेमध्ये ॲज अ फ्लोअर क्लीनर, म्हणजे इट कॅन बी यूज्ड एव्हरीवेअर. हो, तर हे बनवणं सुरू केलं. आणि सायमल्टेनियसली त्याच काळामध्ये आम्ही मुलांना होमस्कूल करत होतो. मी कंपोस्टिंग करत होते. तो एका प्रकारे सेग्रिगेशन वेस्ट 2 पार्ट्समध्ये होत होतं. सो हे आम्हाला आमच्या मुलांमध्ये सुद्धा ट्रान्सफर करायचं होतं की माय रोल इन टू दिस सोसायटी, मी काय कॉन्ट्रीब्यूट करू शकते. तर तेव्हा आय केम अक्रॉस रुद्र एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स. त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आले मुलांना, त्यांनी म्हणजे सगळी त्यांची संकल्पना वगैरे सुरू केली, सांगितली त्यांनी. आणि मग काही नाही तर 20 फॅमिलीजनी हे तेव्हा सेग्रिगेशन सुरू केलं. ते प्लास्टिक कलेक्ट करतात आणि दे यूज इट. सो अक्रॉस पुणे आहेत, त्यांच्या येतात लोक, आमच्या पण सोसायटीत येतात. तर मग हा पण प्रवास माझा सुरू झाला की सो माझ्या घरी वेस्ट सेग्रिगेशन, म्हणजे वेस्ट नाही म्हणता येणार, इट इज अ रिसोर्स ॲक्च्युली. तर कंपोस्टिंगमध्ये माझं वेट जे रिसोर्स आहे तो जातो. ड्राय जो रिसोर्स आहे तो एक प्लास्टिकमध्ये डिवाईड होतो, जो रुद्र महिन्यातून एकदा येऊन घेऊन जातं. आणि मग दुसरा फक्त पेपर आणि हे असाच वेस्ट जमा होतो माझ्याकडे. विच इज एनिवेज नॅचरली बायोडिग्रेडेबल. हां, आणि मग त्याला ते म्हणजे सेग्रिगेट करून माझ्या घरनं हे सगळं जातं. सो अगेन मला खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं ह्या गोष्टीने. अमृता, आपण जे बोलतोय की मोस्टली तू हार्मफुल केमिकल्सपासनं काय त्याला अल्टरनेटिव्ज मिळू शकतात किंवा काय ह्याचा दिस इज हाऊ युअर जर्नी स्टार्टेड. सो जे आपण म्हणतो की हे तर झाले सोप्स आणि हे जे आपण बॉडीवरती यूज करतो, पण जे आपल्या शरीरात जातं म्हणजे फूड जे आहे, सो त्याच्यामध्ये तू काही चेंजेस केले का? कारण बरेचसे फूड हॅबिट्स असतात किंवा काही फूड्स असतात की जे विच आर नॉट ॲक्च्युली गुड, म्हणजे हार्मफुलच असतात, ऑल्दो नॉट केमिकल्स, पण ते हार्मफुल असतात. सो त्याच्या इटिंग हॅबिट्समध्ये काही चेंजेस केले तू? हो, इटिंग हॅबिट्समध्ये चेंज हा सुरू झाला
ॲक्च्युली 2010 साली जेव्हा माझी मुलगी 2 वर्षाची होती, आम्ही एक इन्फंट सिद्ध प्रोग्राम म्हणून केला. तर तिकडे सो दॅट तिच्यामध्ये चांगले इटिंग हॅबिट्स इन्कल्केट व्हावे, सो तिथे म्हणजे युअर चाइल्ड इज व्हॉट यू आर. सो आता जर मला माझ्या मुलीमध्ये हवं की तिने हे सगळं खावं आणि हे नाही खावं, तर मी नुसतं बोलून नाही चालत. तर मी किंवा माझ्या मिस्टर दोघांनीही आम्ही ते स्वतःच्या बीइंगमध्ये अंमलात आणायला पाहिजे आणि मग मुलगी आमची करणारच. तर ते त्या ह्याने 2010पासनं हे अशी इम्प्रूव्हमेंट सुरू झाली की जंक आठवड्यातून एकदाच खायचं, बाकीच्या वेळेमध्ये हेल्दी खायचं. मग जे आणि मी किंवा माझा नवरा जे खायचो नाही ते आम्ही म्हणजे तिला इंट्रोड्यूस केलं की सो दॅट ती व्हेरीड म्हणजे प्लॅटर खाईल. आणि मग खरं सांगते आज इतक्या जर्नीमध्ये अजूनही इट इज व्हेरी सक्सेसफुल. म्हणजे हा इटिंग हॅबिटचा एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट 2010 साली मी सिद्ध समाधी योग म्हणून प्रोग्राम केला की ज्याच्यामध्ये मला बॉडी, माइंड आणि सोल ह्याचं इंटरकनेक्शन हे अनुभवायला मिळालं. आणि जेव्हा मी बॉडी म्हणते तर कन्झम्पशन म्हणजे वॉट एव्हर आय कन्झ्युम ॲट द बॉडी लेवल हे खूप महत्त्वाचं असतं, हे मी तेव्हा अनुभवलं. आणि दॅट वॉज द सेकंड स्टेज की अजून अपग्रेड झालं इटिंग हॅबिट्स. म्हणजे आधीच आम्ही जंक फूड वन्स अ वीक खायचो आणि मग ह्याने अजून अवेअरनेस वाढला. त्यामुळे अजून इटिंग हॅबिट म्हणजे including raw in your diet, importance of raw food, importance of fruits, हे सगळं इम्प्लिमेंट व्हायला लागलं. बेसिकली हे फारसं जोपर्यंत आपल्याला माहिती नसतं की हे फूड माझ्या बॉडीवर कसं इफेक्ट करणार आहे किंवा याचे काय फायदे आहे, तोपर्यंत कदाचित आपण इतकं सिरियसली ते फॉलो करत नाही. बट वन्स यू रिअलाइज की ह्याने मला काय बेनिफिट होणार आहे किंवा माझ्या बॉडीला काय होणार आहे, सो कदाचित आपण सिरियसली ते फॉलो करतो, रिगरसली फॉलो करतो रादर. आणि त्यानंतरचं म्हणजे एकदम टोटली डिफरंट लेवल ऑफ फूडचं जे म्हणजे अंडरस्टँडिंग आलं हे 2019मध्ये एक हेल्दी मी म्हणून प्रोग्राम आम्ही केला. तर त्यामध्ये हाऊ टू कन्झ्युम फूड ॲज अ मेडिसिन so that in the later life you don't have to take medicines. So food as a medicine हा परत अनुभव करायला मिळाला. आणि त्यानंतर म्हणजे त्याच्याही आधी म्हणजे ॲलोपॅथी घेतलेलं कधी मला आठवत नाही, फक्त डिलिव्हरीच्या वेळेस जे हॉस्पिटलमध्ये दिलं गेलं होतं तेच खाल्लं होतं. पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये मी होमिओपॅथीवर केलेलं, मी ॲलोपॅथी घेतलं नव्हतं. सो म्हणजे तसं हे ऑलरेडी माझ्या ह्याच्यामध्ये होतं, पण तेही कुठचंही मेडिसिन न घेता नॅचरली स्वतःला हील कसं करायचं. आणि जेव्हा यू स्टार्ट कन्झ्युमिंग फूड ॲज अ मेडिसिन तर ऑटोमॅटिकली कधी काय सो कॉल्ड आजार आले किंवा झाले तरी यू कॅन हील युअर सेल्फ नॅचरली, मिरॅक्युलसली अँड व्हेरी फास्ट. फूड हॅबिटसोबत तू अजून पण काही चेंजेस, जसं वन ऑफ द थिंग जे आपण करू शकतो इज रिमूव्हल ऑफ प्लास्टिक. आता घरात जनरली वॉट आय ट्राय की प्लास्टिकची भांडं, प्लास्टिकची बॉटल्स नाही यूज करायची, तर असे पण कुठले चेंजेस केलेस तू? हो, म्हणजे ह्या प्रवासामध्ये मी हळूहळू नॉनस्टिक, ॲनोडाइज्ड ह्या सगळ्या जे कुकवेअर असतं की आधी ही अवेअरनेसच नव्हती आणि ते खूप फॅन्सी दिसतात. एक्झॅक्टली, आणि इट इज व्हेरी इझी टू यूज आणि इझी ॲक्सेसिबल, लगेच म्हणजे समोरच दिसतात. की मी हळूहळू नॉनस्टिक, ॲनोडाइज्ड हे सगळं माझ्या घरातून काढून टाकलं. स्विचिंग टू आर ट्रेडिशनल मातीची भांडी, कलई केलेली भांडी, स्टेनलेस स्टील, भिडाची, कास्ट आयर्न. सो आणि गंमत सांगायची म्हणजे हे सगळं म्हणजे मी वापरायला लागले. आणि एक इन्सिडन्स असा होता की माझ्याकडे पाहुणे आले होते आणि माझ्याकडे 2च तवे भिडाचे आहेत, तर डोसे काढायचे होते. तर माझ्या मुलीनी पटकन आजीकडनं नॉनस्टिकचा तवा की पटपट होतील तर आणला आणि तो गॅस लावला. आय रिअलाइज्ड मला तो स्मेल आला केमिकल्सचा. म्हणजे आय कुड स्मेल इट, कारण इतके काळ माझ्याकडे ते वापरलं जात नव्हतं. त्यामुळे म्हणजे
त्याच्या आधी मी वापरत होते, पण आय नेव्हर रिअलाइज बिकॉज ऑल द म्हणजे त्याच वातावरणात होते. इट वॉज नथिंग डिफरंट. प्रॉब्ली मी आणि मीनल वी वोंट बी एबल टू डिफरन्शिएट. पण मी तो तवा ऑन केल्या केल्या तो गरम झाल्यावर तो असा भपका आला, ताबडतोब बंद. आय रिअलाइज्ड की म्हणजे किती इम्पॉर्टंट मी चेंज आणलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये. आणि बरेच वेळ आपल्याला माहिती नसतं तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा माहिती होतं की अच्छा दिस इज समथिंग नॉट गुड, मग ते जेव्हा आपण करतो की प्लास्टिकमध्ये गरम काहीतरी घेणं, हे कदाचित माहिती नव्हतं पूर्वी, पण आता माहिती झाल्यावर ते असं खूप गिल्ट वाटतं की अरे हे नको करायला. सो कंटेनर्ससुद्धा आय स्विच फ्रॉम प्लास्टिक स्टोरेज कंटेनर्स जे आहेत टू स्टील, ग्लास, हे सगळं इट इज काय म्हणतात, इट इज अ जर्नी. एका दिवसात किचन नाही चेंज होणार. नाही, बिलकुल नाही, आणि करूही नाही, कारण ओव्हरवेल्मिंग होऊ शकतं. सो यू हॅव टू टेक बेबी स्टेप्स. इट इज द राईट वे टू डू इट, अँड वन्स यू डिसाईड थिंग्स आय मीन हॅपन. सो मग ही जर्नी सुरू झाली. हेल्दी मी केलं, त्याच्यानंतर मिलेट्सचा इम्पॉर्टन्स कळला. म्हणजे त्याच्या आधीपर्यंत पोळ्या खाणं म्हणजे जास्तीत जास्त राईस जास्ती खायचं नाही, असं होतं. मग अवेअरनेस आला की आपलं जे खरं धान्य आहे, जे आपलं लोकल धान्य आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी, हे किती पौष्टिक आहे आणि किती म्हणजे इझी टू डायजेस्ट आणि खूप ओव्हरलुक, म्हणजे त्याला इम्पॉर्टन्स कुठेतरी गहूच झालेला आहे. सो इम्पॉर्टन्स ऑफ मिलेट्स कळला. सो भाकऱ्या सुरू झाल्या घरी. ते आता गेले 1 वर्षापासून जे पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत वेगवेगळे, जे डॉक्टर कादरवल्ली वगैरे जे प्रमोट करत आहेत, आणि जे खरं पूर्वीपासून आपल्या कल्चरमध्ये आहेत पण कुठेतरी ते बॅकसीटला गेले होते. मग ते आता ह्या वर्षीचं आमचं टार्गेट आहे की मिलेट्स इन्कॉर्पोरेट करायचं. सो तांदूळ हा आमच्याकडे इमर्जन्सी फूड म्हणून वापरला जातो. सो अगेन इट इज अ जर्नी. सो या अमृता, तू घरातली भांडी बदललीस, इटिंग हॅबिट सगळ्या चेंज केल्या. आता आपण भांडी घासायला जे डिश सोप यूज करतो किंवा कपडे धुवायला जे आपण पावडर यूज करतो, त्यांचे पण हार्मफुल इफेक्ट्स होतात का? हो, म्हणजे आता कपडे धुवायचं लिक्विड म्हटलं तर स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन इन आवर बॉडी. इट कॅन ब्रीथ, आणि दॅट स्किन इज ऑलवेज कवर्ड विथ क्लोथ्स. तर हे जे बाहेरचे डिशवॉशिंगचे लिक्विड्स आहेत किंवा लॉन्ड्री लिक्विड्स आहेत, याच्यामध्ये खूप सारे कार्सिनोजेनिक म्हणजे जे इन्ग्रेडियंट्स वापरतात दे आर कार्सिनोजेनिक, हार्मोन डिस्ट्रप्टर्स, अशा सगळ्या गोष्टी असतात. सो म्हणजे इझिली थ्रू क्लोथ्स दे कॅन पेनिट्रेट थ्रू आवर स्किन इन टू द ब्लड वेसल्स. सो we have to be mindful about what goes into our skin. म्हणजे जे मी भिनी नॅचरल्स सुरू केलं की कॉस्मेटिक्स, अगेन स्किन बिंग द लार्जेस्ट ऑर्गन, मी जे काही स्किनवर वापरती आहे ते जे मी वापरणार ते आतमध्ये जाणार. इट ब्रीथ्स. सो आय नीड टू बी व्हेरी माइंडफुल अबाउट वॉट आय अप्लाय ऑन माय स्किन ऑन द कॉस्मेटिक लेवल ऑल्सो. राईट. सो या ह्याने माझं भिनी नॅचरल्स हे मी ब्रँड म्हणून, पण ह्या जर्नीमध्ये हा अवेअरनेस जेव्हा गेला तेव्हा स्वतःसाठी, स्वतःच्या मुलीसाठी ह्या मी गोष्टी बनवायला लागले. की म्हणजे आता केस धुवायला शॅम्पू, म्हणजे शॅम्पू पावडर बनवायला लागले, लिप बाम बनवायला लागले. हे जे आपल्या आजी किंवा आपण जे काही करायचं म्हणजे त्यांनी जे काही ते जे फॉलो करत गेले, आणि आपण त्यांना बघतो, आपण म्हणतो अरे माझी आजी अशी, तिचे असे होते केस, स्किन अशी होती, तिचे डोळा कधी चष्मा नाही घातला, म्हणजे ह्या वेगवेगळ्या अनुषंगाने आपण हे बोल, पण असं का होतं? तर हा एक प्रश्न खरंच प्रत्येकाने विचारायला पाहिजे. तर हे आयडियल गोष्टी आहेत, पण मग हे नाही करतायत तर मग मी काय वापरू शकते? तर मी जे काही
म्हणजे कॉस्मेटिक्स किंवा जे काही आहे, रीड द इन्ग्रेडियंट लिस्ट, काय काय वापरलं गेलं आहे. जसं तू म्हणालीस की तू लेबल रीड करतेस आणि इन्ग्रेडियंट्स वॉज लाईक की घ्यायचं की नाही घ्यायचं, असे कुठले इन्ग्रेडियंट्स तू सांगू शकतेस का, हे असतील तर हे फारच हार्मफुल आहेत, अगदीच नको घ्यायला, असे कुठले इन्ग्रेडियंट्सची नावं आहेत? SLS सोडियम लॉरेल सल्फेट, SLES सोडियम लॉरेल सल्फेट, पॅराबेन्स असतात, त्याच्यानंतर थॅलेट्स असतात, त्याच्यानंतर फॉर्मलडिहाइड्स, अशा बऱ्याच इन्ग्रेडियंट्स असतात. मसाले विकत घेतो त्यामध्ये किती फ्री फ्लोईंग मसाले असतात. हां, तर तू घरी मसाला बनव आणि तो तू ठेव 6 महिने, तो कसा होणार? म्हणजे त्यामध्ये अँटी केकिंग एजंट, प्रेझर्वेटिव्स, अजून काय काय वापरलेलं असतं. सो ह्या बऱ्याच गोष्टी, आपण जे सॉसेस आणतो, टोमॅटो सॉस, त्यामध्ये टोमॅटो किती असतो, शुगर किती असते, म्हणजे चिप्स बाहेरचे ॲडिक्टिव्ह का असतात? कारण शुगर त्यामध्ये ॲडिक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स घातलेले असतात की प्रत्येक जणाला ते वाटायला पाहिजे, ये दिल मांगे मोर असं. सो त्या अनुषंगाने प्रत्येकाने तुम्ही जे काय बाय करता, परचेस करता, घरी आणता, तुम्ही वाचा ते इन्ग्रेडियंट्स काय आहेत, तुम्ही काय आणताय. सो त्याने सुरुवात नक्कीच होऊ शकते. कॉन्शियसली बेसिकली ते रिअलाइज करून घ्यायचं आहे की ह्याच्यात काय आहे आणि कुठलं हार्मफुल आहे आपल्यासाठी. सो अमृता, तू स्टार्टिंग फ्रॉम लाईक गार्डनिंगपासनं तुझी या जर्नीला सुरुवात झाली, मग हळूहळू तू सोप्स आणि ह्याच्या आणि कॉस्मेटिक्समध्ये तू तुझ्या इटिंग हॅबिट्समध्ये चेंजेस केले, युटेन्सिल्स आणि हे जे काही यूज. सो या सगळ्या जर्नीमध्ये व्हॉट वॉज द बिगेस्ट चॅलेंज तुझ्यासाठी? सगळ्यात बिगेस्ट चॅलेंज होता माझा की फाइंडिंग ऑथेंटिक सोर्स. राईट. हो, म्हणजे ऑर्गॅनिक हे इतकं इझिली, हां, म्हणजे कशालाही ऑर्गॅनिक लावून टाकलं जातं. हां, म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे त्या व्यक्तीला माहिती पण नसतो ऑर्गॅनिक म्हणजे काय, आणि ऑर्गॅनिक प्रत्येक गोष्टीला लावलं जातं असं. सो ह्याच्यामध्ये ऑथेंटिक सोर्स प्रत्येक गोष्टीसाठी जे काही मी इन्कॉर्पोरेट केलं, तर हे मिळवणं दॅट वॉज माय बिगेस्ट चॅलेंज. पण मला हेल्दी फूड बँकमुळे तो जो ऑथेंटिसिटी ट्रस्टचा भाग आहे तो म्हणजे अगदी निघून गेला. म्हणजे अगदी तिकडे येणारे सगळे ट्रस्ट, म्हणजे तिकडे जे मिळतं ते ट्रस्टेडच असतं. म्हणजे ते त्याच पद्धतीने केलेलं असतं. ते शेतकरी नैसर्गिक शेतीच करतात. सो तो एक तिथे ट्रस्ट बिल्ड झाला माझा ह्या जर्नीमध्ये. सो दॅट वॉज द बिगेस्ट पॉईंट फॉर मी की. आणि मला असं वाटतं की जेव्हा कोणीही असं ठरवतं की मी ठरवलं की मला हे माझी किंवा माझ्या फॅमिलीची मला ही लाईफस्टाईल अशी इन्कॉर्पोरेट करायची आहे. सो हे माझं एक फर्म होतं. तर ही लोकं मला वेगवेगळी माझ्यासमोर येत गेली. म्हणजे मला कुठे बाहेर जावं नाही लागलं शोधायला. कुठून हे येत गेले माझ्या प्रवासामध्ये. सो मला वाटतं की कमिटमेंट टू वॉट जेव्हा असते तर हाऊ हे आपल्या आयुष्यात येत जातं. ती लोक येत जातात, त्या गोष्टी म्हणजे त्या ॲड्स दिसायला लागतात, म्हणजे किंवा आपला बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला असतो कदाचित, त्याच्यामुळे ते इझिली म्हणजे सोपं होऊन जातं असं. सो 10 वर्षापूर्वी तू हा जर्नी सुरू केला. आज तुला कसं वाटतं, म्हणजे हा जर्नी सुरू केल्यामुळे तुझ्या आयुष्यात किंवा हेल्थ वाईज काय चेंजेस झाले आहेत? हेल्थ वाईज म्हणजे मी जसं सांगितलं, मी ॲलोपॅथी फक्त आजपर्यंत डिलिव्हरीनंतर हॉस्पिटलमध्ये होते, एवढंच मी ॲलोपॅथी घेतलेलं आहे. आणि आजारी फार कमी पडते. पडले तरी क्विकली हील होते, नॅचरली हील होते, काही न घेता. म्हणजे खूप इमेन्स सॅटिस्फॅक्शन आहे. माझा अवेअरनेस खूप वाढला आहे ह्या जर्नीमध्ये. अवेअरनेस वाढला आहे. आय एम व्हेरी माइंडफुल अबाउट वॉट कम्स इन टू माय होम.
आणि ह्याचा अर्थ असा नाही की इंडल्ज करत नाही हां, म्हणजे असं काय सेंटहूड किंवा असं हे नाही आहे. पण जेव्हा इंडल्ज करते तेव्हा त्याला पण अवेअरनेस असतो की मी आज इंडल्ज केलेला आहे. सो त्या अवेअरनेसनी इंडल्ज करते, उगाचच आपलं काही चालू आहे असं ते होत नाही. माहिती आहे लिमिट काय. हां, मला माहिती आहे. मी आता दिवाळी होती सो मस्त इंडल सगळं, पण माहिती आहे मला त्यानंतर माझं रुटीन कसं असणार आहे. सो ते एक म्हणजे आहे की जरी गल्ली चुकली तरी परत लाईनवर येते. सो ह्याचं खूप समाधान आहे. खूप इन्स्पायरिंग लोक मिळत गेली ह्या प्रवासामध्ये. खूप शिकायला मिळालं, शिकती आहे. सो आणखीन काय नवीन करणार आहेस तू इथनं पुढे? आता नवीन वर्ष येत आहे, आपण ऑलमोस्ट 2025 सुरू होणार आहे लवकरच. सो 2025मध्ये तुझे काय नवीन करायचं तू ठरवलं आहेस? ह्या वर्षीचा माझा अजेंडा आहे की माझं जे फिजिकल फिटनेस आहे त्याला कमिटमेंट द्यायची आणि त्याला एका पर्टिक्युलर लेवलवर न्यायचं. हा माझा ह्या वर्षीचा अजेंडा आहे स्वतःसाठी. आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर कमिटमेंट और रिझोल्युशन फॉर द 2025. तुझ्या जर्नीनी आय एम शुअर आमचे बरेच प्रेक्षकगण असे प्रभावित झाले असतील, इन्स्पायर झाले असतील फॉर टुवर्ड्स दिस टॉक्सिन फ्री, केमिकल फ्री लाईफस्टाईल. त्यांना पण वाटत असेल की आपण पण अशा सवयी करून घ्यायला पाहिजे. तर कुठल्या इझी आणि प्रॅक्टिकल टिप्स तू देशील त्यांना? पण बऱ्याच वेळा काय होतं की मला माहिती असतं की ह्या गोष्टींमध्ये केमिकल्स आहे, ह्या गोष्टी माझ्यासाठी चांगल्या नाहीत वगैरे सगळं, पण कुठे स्टार्ट करायचं हे कळतच नाही कदाचित. कसं असतं ना की करायचं असतं, पण जर ते खूप चॅलेंजिंग वाटलं ना तर अर्धे लोक तिथेच गिव्हअप करतात. तर टू स्टार्ट विथ काय करायचं? आता टू स्टार्ट विथ प्रत्येकाला काय स्टार्ट करावंसं वाटेल हा एक क्वांटिफायबल हा मी नंतर सांगते. पण मला मेन सांगायचं आहे की मी हे जेव्हा प्रवास माझा सुरू झाला तर ह्या प्रवासामध्ये कायम मी असं स्वतःला बघत होते की मी स्वतःला 1 वर्षांनी कसं बघते, मी स्वतःला 10 वर्षांनी कसं बघते, मी स्वतःला 20 वर्षांनी कसं बघते. जेव्हा मी स्वतःला म्हणते तर बाई म्हटलं की एक मी स्वतः असते. मी वेगवेगळे जे रोल्स प्ले करते ते रोल्स असतात. तर जेव्हा मला ती क्लॅरिटी येते की मी स्वतःला 20 वर्षांनी, 10 वर्षांनी, 1 वर्षांनी कुठे बघते, मग आता ते मला करण्यासाठी मी आत्ता तिकडनं जेव्हा मी इकडे विचार करते की मी आत्ता काय करणार त्याच्यासाठी, मला असं वाटतं की प्रत्येक मैत्रिणींनी थोडा पॉज घेऊन हा आधी विचार करायला पाहिजे की ती स्वतःला काय बघते. आणि जेव्हा तिला क्लॅरिटी येईल की ती स्वतःला कशी बघते तेव्हा त्यासाठी मी आत्ता काय करणार ह्यापासनं ती सुरुवात होऊ शकते. एकीला असं असेल की मला बाबा पूर्ण म्हणजे सेल्फ सफिशियंट, मला भाज्या वगैरे सगळं माझ्या घरातून यायला हवं एक 10 वर्षानंतर, हे माझं विजन आहे. ते जर असेल मग तिने आता सुरुवात करावी कंपोस्टिंगपासनं, सेग्रिगेशनपासनं. तो मला सांगायचं आहे की प्रत्येकीने आपली आपली ती क्लॅरिटी आणावी. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी गेले 1.5 वर्ष डिशवॉशर माझ्याकडे आहे, त्याचं मी डिटर्जंटचं फॉर्म्युलेशन ट्राय करते, अजून 100% सक्सेसफुल नाही झालेली आहे. 1.5 वर्ष करते आहे मी. तर जर माझ्याकडे ते माझं ब्रॉडर पिक्चर नसतं तर मला झालं असतं अरे बापरे आता मला कंटाळा आला 1.5 वर्ष. पण मला माझं ते ब्रॉडर पिक्चर समोर आहे तर तेव्हा इट इज म्हणजे मला कळलं हे मी कसं नाही करायचं, म्हणजे हे असं इम्प्रूव्ह करायचं. आणि ह्या जर्नीमध्ये फ्रस्ट्रेशन येतं का? हो, कधी कधी येणार ना, आपण माणूस आहोत. ओव्हरवेल्मिंग होतं का? हो, होणार ना कधीतरी. इट इज माणूस आहे. टेक अ पॉज घ्या आणि मग जेव्हा आपण तो आपलं विजन बघतो तेव्हा हे जे ओव्हरवेल्मिंग किंवा फ्रस्ट्रेशन ते विजन समोर आल्यावर ऑटोमॅटिकली हे गळून पडतं
आणि यू अगेन म्हणजे जसं म्हणतो गल्ली चुकली की परत गुगल आपल्याला पुढच्या गल्लीतून परत त्या रस्त्यावर आणतो. तो हे विजन तसंच करतं की गल्ली चुकली मी तर मला परत ते आणायला. सो प्रत्येकीला कुठून सुरू करायचं आहे त्याच्यावरनं. जर कोणाला गार्डनिंग करायचं आहे तर तुम्ही कंपोस्टिंगपासनं करा. जर कोणाला हाऊसकीपिंगचं सुरू करायचं आहे की बाबा त्यापासनं तर तुम्ही बायोएन्झाईम बनवायला लागा, तेपासनं सुरू करा. सो इट कॅन बी एनिथिंग विच विल गिव्ह यू जॉय, दॅट प्रोसेस विच इज गोइंग टू गिव्ह यू जॉय. तर अशा गोष्टीपासनं सुरू करा. बी पेशंट, टेक बेबी स्टेप्स. सो मैत्रिणींनो, जर्नी टुवर्ड्स दिस टॉक्सिन केमिकल फ्री इज नॉट अबाउट परफेक्शन. एव्हरी डे तुम्हाला इन्फॉर्म्ड इंटेन्शनल चॉईसेस घ्यावे लागतील. बेबी स्टेप्सपासून सुरुवात करा. ब्रॉडर विजन लक्षात ठेवा. आणि लवकरच आपलं नवीन वर्ष येतं आहे. लेट द इयर 2025 बी वन वेअर यू टेक कंट्रोल ऑफ वॉट गोज इनसाइड युअर बॉडी अँड इन युअर होम. छोट्या छोट्या बदलांपासून सुरुवात करूया, पण आजच सुरुवात करूया. आणि आम्हालाही आपल्या केमिकल फ्री जर्नीबद्दल ऐकायला नक्की आवडेल. लेट्स बिल्ड अ हेल्दियर वर्ल्ड, क्लीनर वर्ल्ड फॉर अस अँड अराउंड अस. स्टे हेल्दी, स्टे इन्फॉर्म. प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ. Until next time, keep shining.